दक्षिण कोरियामध्ये विमानाचा भीषण असा अपघात घडला। मुआन विमानतळावर लँडिंग वेळी हा विमानाचा अपघात घडलाय। लँडिंग वेळी विमान क्रॅश झालं। अपघातानंतर विमानाला आग सुद्धा लागली। अपघातात 28 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि यामध्ये 181 प्रवासी अजूनही विमानात अडकल्याची माहिती समोर येते। दक्षिण कोरियामध्ये हा विमानाचा अपघात घडलेला आहे। मुआन विमानतळावर लँडिंग होत होतं विमानाचं, त्या दरम्यान हा अपघात घडला। लँडिंग वेळी विमान क्रॅश झालं आणि अपघातानंतर विमानाला आग लागली आणि या अपघातात 28 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते। आपण ही दृश्य पाहतोय ज्यावेळी हा अपघात विमानाचा घडलेला होता। ती दृश्य सध्या कैद झालेली आहे आणि आपण ती टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अजूनही यामध्ये 181 प्रवासी विमानात अडकलेले आहेत अशी माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, आपण विमानाच्या अपघाताची ही दृश्य सुद्धा पाहतोय। अजूनही 181 प्रवासी हे विमानात असल्याची माहिती समोर आली आहे। गौरी, नक्कीच आपण जर बघितलं तर बँकॉकहून आलेले हे जे जेजू एअरचे जे विमान आहे ते रविवारी दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना आपण धावपट्टीवरती जे घसरून कुंपणावर आदळल्याने जवळपास अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती आपल्याला कळते। स्थानिक माध्यमांमध्ये अशी माहिती आहे की ज्या विमानामध्ये 181 लोक होते। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुआन विमानतळ हे मोठं विमानतळ आहे। दक्षिण कोरियातील एक नामवंत विमानतळ आहे, नवीनच ओपन झालं होतं। 175 हे प्रवासी होते तर 6 क्रू मेंबर होते आणि यात जवळपास 23 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जे स्थानिक माध्यम आहेत ते देत आहेत। अनेक जे बचाव कार्याची जी परिस्थिती निर्माण तिकडे झाली आणि अनेक रेस्क्यू टीम तिथे पोहोचलेली आहे आणि ते काम करतायत, रेस्क्यू करतायत, जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करतायत। आपण जर बघितलं दक्षिण कोरियाच्या जिओला प्रांतात हे जे विमानतळ आहे तिकडे 9:07 जी स्थानिक वेळ आहे तेव्हा ही जी घटना घडली। विमान हे खाली लँड होत असताना अचानक क्रॅश झालं। त्याचे ब्रेक कदाचित फेल झाले असतील असं प्राथमिक अंदाज वर्तवला जाते। त्यामुळे कुठेतरी क्रॅश होताना लँडिंग चुकीची झाली आणि ते विमान क्रॅश झालं। आपण जर बघितलं की जवळपास अनेक लोक अद्यापही तिथे अडकलेले आहेत आणि लोकांना रेस्क्यू करण्याची जी प्रक्रिया आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे। गौरी, नक्कीच पद्मेश, नेमकी सध्याची परिस्थिती तिथली काय म्हणते आहे? कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे आणि अजूनही किती प्रवासी आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत? गौरी, जर आपण बघितलं तर अनेक जे प्रवासी आहेत आत्ताशी हळूहळू लोकांना बाहेर काढण्यात येत आहेत। लोकांची ओळख पटवण्यात येत आहेत आणि तिकडची जे रेस्क्यू टीम आहे ती जागी पोहोचलेली आहे। त्याचबरोबर आता कदाचित आर्मीलाही तिथे पाचारण करण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक माध्यमांमध्ये ही अशी ही जी घटना आहे खूप मोठी असल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता तिकडे काय परिस्थिती असेल हे सध्या वर्तवण्यात तिकडचे जे स्थानिक माध्यम त्यांनाही माहिती नाहीये। हो, पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दृश्य काहीशी पाहू शकतो। हे दक्षिण कोरियामध्ये विमानाचा भीषण अपघात घडला। मुआन विमानतळावर लँडिंग वेळी हा विमानाचा अपघात घडला। आपण पाहतो हे विमान लँडिंग करत होतं, त्या दरम्यान हे विमान क्रॅश झालं। क्रॅश झाल्यानंतर या विमानाला भीषण अशी आग लागली आणि या आगीमध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 28 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अजूनही काही प्रवासी विमानामध्ये अडकल्याची माहिती मिळते। रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते।